जितेंद्र आव्हाड सर आता आपल्यासोबत आहे. आव्हाड साहेब, मराठा आंदोलनाच्या दरम्यान बीडमध्ये जो हिंसाचार झाला त्या सगळ्या प्रकरणावर आज सभागृहामध्ये चर्चा झालेली आहे. काय माहिती? हे सगळं प्री प्लॅन्ड होतं. त्याच्या घरापासून ती पोलीस स्टेशन होतं, पोलीस हेडक्वार्टर्स होते. इथे बोंबाबोंब सुरू झाली तर त्यांना ऐकू आलं नाही. म्हणजे काय त्यांनी काय बडच घातले होते की काय कानामध्ये? तेव्हा पोलिसांना हाताशी धरून जे काही नेते आहेत त्यांनी हे सगळी जाळपोळ घडवून आणली. ह्याच्यामध्ये माझं तरी जुमत नाही. संदीप क्षीरसागर जे आहेत त्यांना असं म्हणजे की समोरच पोलीस मुख्यालय कार्यालय आहे, त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतो. मी सांगितलं ना, तरी देखील हे सगळा प्रकार घडला आणि पोलीस सांगितलं ना, पोलीस इतक्या लांब होते, धावत सुटले असते तरी 2 मिनिटात पोहोचले असते. 2 हवेत गोळीबार केले असते, तिथल्या तिथे ते इथले सगळे पळाले असते. या सगळ्या प्रकरणामध्ये SIT चौकशी करणार असं उपमुख्यमंत्र्यांनी आज सांगितलं आहे. गृह खाते त्यांच्याकडे आहे. पोलीस कारवाई व्यवस्थित झाली काहीही पोलीस कारवाई होणार नाही. जोपर्यंत ज्युडिशियल इन्क्वायरी होत नाही तोपर्यंत सत्य बाहेर येणार नाही. SIT चौकशीची जी मागणी SIT चौकशी नेहमी थोतांड असतं. SIT हा गव्हर्नमेंटचा भाग असतो.